तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका शिवम देशमुख. मी आताच आलो आहे यवतमाळ येथील कमलेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये. असे म्हटले जाते की हे मंदिर राक्षसांनी बांधलं होतं 2000 वर्षापूर्वी. तर या मंदिराचं काय रहस्य आहे, काय कसं आहे, तर आपण पाहणार आहोत. मी मंडळी, चॅनलला बनत राहा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा, कारण हे मंदिर खूप गजब आहे. आणि इथे तुम्ही येऊ शकता फॅमिली सोबत. आणि इथे 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 सर्वात मोठी काकड यात्रा पण भरते, सरी कावड यात्रा पण भरते. यवतमाळमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आणि हे मंदिर विशेष आहे कारण राक्षसांनी बांधलेलं गेलं मंदिर आहे. म्हणते अख्खं दगडाचं मंदिर आहे, कुंड पण आहे. असे म्हटलं जाते की इथे ऋषी राहायचे, त्यांनी तपस्या करून हे मंदिर बनवलं होतं. तर अशाच खूपशा गोष्टी आहेत. तर चॅनलला बनत राहा, कारण की हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग येणार आहे. ते समोर प्रवेशद्वार आहे, हे लोहारा इथे आहे यवतमाळ इथे. अशा प्रकारचं छानसं मंदिर आहे. इथे महादेवाचं मंदिर आहे छान. इथे वडाचं पण झाड आहे. बघा इथे तुम्ही फुल सामग्री वगैरे घेऊ शकता. खूप छान प्रकारे आहे. आता आपण मंदिराचा आत प्रवेश करू. जर तुम्हाला अशा प्रकारचं काही वातावरण दिसेल, बघा तिथे पहिलं गणपतीचं मंदिर आहे, तिथे हनुमानाचं मंदिर आहे, समोर एक महाराज पण आहे. अशा प्रकारचं आहे. मस्त आहे, वडाचं झाड आहे. इथे तुम्ही पाय वगैरे पण धुवू शकता. खूप छान प्रकारे इथे होम पण आहे. मंदिर परिसर एकदम मस्त आहे. म्हणजे तुम्ही जर यवतमाळमध्ये आलात असाल शॉपिंगला वगैरे, थकले वगैरे असाल, तर इथे तुम्ही येऊन विश्रांती करू शकता. खूप छान मंदिर आहे बघा. हे एक एक ऐतिहासिक मंदिर आहे, जे 2000 वर्षापूर्वी बांधलं गेलेलं होतं. आता जर तुम्ही म्हणाल की राक्षस काय असते, तर कसं पडतात की जुन्या काळातले जे आपले हट्टेकट्टे लोक होते, बॉडी बिल्डर सारखे, ते काही उचलायचे तर त्यांना राक्षसाची पदवी दिली असं समजून घ्या. तर असं आहे त्याचं आहे. हे एक जलकुंड सुद्धा आहे, ज्यामध्ये तुम्हाला कासव बघायला मिळेल. बघा मी दाखवतो थांबा. मग पूर्ण दगडाचं मंदिर बनलं आहे. कासव कुठे गेला? हे बघा, त्या समोर कासव दिसते बघा, मी झूम करतो. हे बघा, तो दिसते इथे. हा कासव आहे आणि इकडे पण आहेत, खूप खूप सारे आहे. अशा प्रकारचं आमचं मंदिर आहे. संपूर्ण दगडाचं मंदिर बनलेलं आहे. हॅलो डॉगेश भाई, हे आपले डॉगेश भाई बघा. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की हे मंदिर ज्यांनी बांधलं आहे त्यांचे मुखवटे या मंदिरावर दर्शवला. मी आतमधून दाखवतो. पहिले आपण मंदिराचा मागचा भाग बघू. त्या मागे आल्यावरती तुम्हाला असं काही परिसर दिसणार आहे. खूप आहे, मग इथे याल, जरा सांभाळून याल. आणि हे बघा, आणि हे इथे आहे. आणि इथे तुम्ही जर बघाल, इथे असं चेहऱ्यासारखं वाटतंय. तर हे असे म्हटलं जाते की क्षण बांधलं होतं, म्हणजे ज्यांनी बांधून घेतलं होतं त्याचा चेहरा इथे कोरलेला आहे असे म्हणतात. हे महादेवाच्या या मंदिराच्या. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की इथे गंगा आहे ही वाली. मंडळी बघा, कसं होतं की मी इथे आल्यापासून पण खूपदा बघत आहे की इथे गंगा आहे. आता गंगा तर काय असते ते पहिले मी सांगतो की आपण जे मातेच्या पिंडीवरती जे महादेवाला जे अभिषेक घालतो लिंगावरती, तर पाणी बाहेर पडते. तर पाणी या बिळातून बाहेर पडते इकडे जराशी. तर ते पाणी इथनं बाहेर पडते आणि असं असं होऊन असं जाते. तर तुम्ही खूपदा तुमच्या सहित लक्षात नाही येत, तुम्ही काय करता की सरळ इकडे येता, इकडे इकडे येऊन जाते, क्रॉस करताय. पण ते जे गंगा असते ती शास्त्रांनी म्हटलं आहे की ती गंगा क्रॉस नसते करत. तर इथे जर याल तर इकडनी असं घुमून या तुम्ही, किंवा इकडनी या. इकडनी ही बस फक्त क्रॉस करू नका. याचं लक्षात ठेवा, कारण की इथे सदस्य तुम्हाला साधारण रागवत असतात, टोकत असतात. पण हे तुम्ही ओव्हरटेक करू नका, हे क्रॉस करू. ते क्रॉस केलं की ते असं म्हटलं जातं की तुम्ही जेवढं पुण्य कामाला आहे तेवढं एका ह्याच्यात नष्ट होऊन जाते. असंच हे एक गंगा क्रॉस केल्या नव्हते. दुसरं म्हणजे तुम्ही कुठल्या पण मंदिरामध्ये जेव्हा जाता, तेव्हा तुम्ही मंदिराच्या मागून नमस्कार करता. तुम्ही बघितलं असेल, तर मागूनही नमस्कार केल्यावर की देवाच्या समोरच्या बाजूने हे असतं, म्हणते म्हणजे पवित्रता असतं, म्हणजे पुण्याचं काम असते. आणि देवाच्या मागच्या बाजूने राक्षस वास असते. कुठल्याच मंदिरामध्ये मागच्या बाजूने नमस्कार करायचा नाही, अशी आख्यायिका म्हटली जाते. बघ, इथे ही गंगा आहे ही वाली. तर ही कोणीही क्रॉस करू नये असं मी सांगेल. बघा, अशा प्रकारचं आहे. खूप छान प्रकारचं मंदिर आहे. आणि समोर इथे यांच्या गायी पण असतात, गौसेवा, ते सध्या थोडं विश्रांतीसाठी बाहेर गेलात. खूप छान आहे. जी समोरची बाजू आहे, आपण समोरच्या बाजूने बघू. बघा, छानसं मंदिर असं गोट्यामध्ये आहे पूर्ण. हे बघा, पूर्ण असं गोट्यामध्ये कोरलं गेलं आहे. हे बघा, हे यांचे चेहरे मुखवटे दर्शवले गेले आहे इथे. तुम्ही असं वाटतं की ते पाठीवर उचलून असे हे ठेवले आहे बघा. खूप बारीक काम सुद्धा केलेलं आहे.
इथे मध्ये. आणि इथे बघा दगडावर सुद्धा कोरून आहे, बघू शकता. तिकडे हे समोर दत्त मंदिर सुद्धा आहे. आणि हे एक जलकुंड आहे. असे म्हणतात की इथे या मंदिरावरती 2 पलंग पडेल इतकी जागा होती आणि या जलकुंडातून ते पाणी घेऊन स्नान करायचे आणि महादेवाला पण याच पाण्याने ते अभिषेक घालायचे, अशी इथली आख्यायिकाच म्हटली जाते. इथे अजून पण बनलं गेलं आहे. बघा खाली राक्षसाचा 2 चेहरा आपल्याला पाहायला मिळते आणि वरती गणपतीचं असते प्रत्येक मंदिरामध्ये. याची पण एक अशी आख्यायिका स्टोरी म्हटलं जाते. सध्या तर मला माहित नाही, मी माहिती काढली की तुमच्यापर्यंत सांगेलच. बघा अशा प्रकारचं शिवलिंग आहे. हे कमलेश्वर महादेवाचं लोहारा इथे आहे, यवतमाळ इथे. खूप सुंदर आहे बघा. आणि हे संपूर्ण गोट्याचं बनलं आहे. पूर्ण गोट्याचं आहे. इथे तुम्हाला चिंतामणी पण बघायला मिळेल. ही माझी बहीण शर्वरी चीज. आपण आता बाहेर आलो इकडे. हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे आणि खूप मोकळा परिसर आहे इथे. म्हणजे लोक इथे विश्रांती करण्यासाठी येतात. यवतमाळमध्ये जे लोक असे दर्शनासाठी आले आराम सुद्धा करतात. खूप मस्त आहे. तर मी तुम्हाला आता दत्ताचं मंदिर दाखवतो आणि मंदिर परिसर दाखवतो आणि नंतर आपण मंदिराच्या एका सदस्याला भेटणार आहेत, जे आपल्याला मंदिराची पूर्ण माहिती देणार आहेत, काय आहे, कसं झालं होतं. त्या इथे सेवार्थी होत्या. तुम्हाला मी समोर दाखवतोच. मी हे जलकुंड बघा पहिलं. अशा प्रकारचा जलकुंड आहे आणि हे कसं बघा इथे. अशा प्रकारचं इथे हे दत्ताचं मंदिर परिसर आहे. इथे तुम्ही फिरू शकता. अशा प्रकारचं आहे दत्ताचं मंदिर आहे. आणि हे आपले खंडोबा महाराज इथे झोपून आहात. हो महाराज, हो झोपले आहे मस्त ते बघा. दत्ताचं पण आहे, खूप छान प्रकारे आहे. खूप मस्त मंदिर आहे दत्ताचं पण. एकदम शांत वाटतं इथे. असं वाटतं की इथं झोपून जाऊ मी. बघा अशा प्रकारचं आहे. अशा प्रकारचं आहे. इथे तुम्ही छान मस्त फिरू पण शकता, ते विश्रांती करू शकता, मित्रांसोबत मैत्रिणीसोबत बसू शकता. बस इथला एक रूल आहे की तुम्ही इथे ट्रेडिशनल आणि फॉर्मल कपडा ते बाकी ते जमत नाही. ते कल्चरल हे होणार, अपमान होण्याचा. अशा प्रकारचं इथे शांत वातावरण आहे आणि इथे फोटोज एक नंबर निघते बघा. मी तुम्हाला दाखवतो. तर मी एक शॉट घेतला, माझ्या डोक्यात पण तो शॉट नव्हता. हे बघा ते जे झाड आहे ना समोरचं इथे, हे या झाडाच्या गुलाबी पानांवर जोडून जर तुम्ही फोटो घेतला तर फोटो इतका सही निघते ना भाई तुमचा. कडा एक नंबर भाव. खूप तुम्ही जर आले असाल ना, तुम्ही जर पण एकदा ट्राय करा. मी तुम्हाला बघा, तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत आहे. म्हणजे ते फोटोचं रिफ्लेक्शन हिरो ते खूप छान दिसत आहे आणि हे पण खूप खूप छान येत आहे बघा. अशा प्रकारचं आहे हे. खूप छान प्रकारचं मंदिर आहे. आता आपण मंदिराच्या त्या बाजूला जाऊ. तिथे एक महाराज पण आहे, संतांचं वगैरे पण आहे. तर चला दाखवतो.